पुंडलिकायला तुमुनिंद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रधान दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने व्यथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम नमन गुरु गणनाथा उमाशंकराची असुता चरणावरी चरणी माता साष्टांगी आता मनला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कदा कुसरी काहीच नेमी बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आशा पुण्यभूमी मुझे पोखरणी आणि पुण्यपुत्र पोखरणी नगरी आज अमावस्या कोणती अमावस्या जर म्हणलं तर वेळ अमावस्या आणि पवित्र वेळ अमावस्याच्या पर्वकाळावर या कलियुगातील महान संत बाळूमामा काय गावाचं पुण्य काय पोखरणीचं पुण्य बाळूमामाची मूर्ती झाली बाळूमामाचं आसन मोठा झाला आणि दर आमुष्याला भजन कीर्तन एकादशीला फराळ काय सामर्थ्य महाराज जिथं कुठं बाळूमामाची मूर्ती बसन जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर होईल ना तिथं सर्वात श्रेष्ठ आणि जास्तीत जास्त जर काय होत असेल तर अन्नदान होतंय हे बाळूमामाची ख्याती तर समका पोखरणी कर ज्याला कोणीच सांभाळत नाही त्याला बाळूमामा सांभाळतात ज्याला घरची टाकून देतात सोयरी धारी टाकून देतात त्याला बाळूमामा सांभाळतात तुम्ही पालखीमध्ये बघा बाळूमामाच्या आंगळे लंगडे खुळे पांगळे मुके ज्याला कोणीच सांभाळत नाही त्याला माझा बाळूमामा सांभाळताय आणि काय पुण्य वाळकी पोखरणीचं पहिलंच गावामध्ये अन्नदान भजन कीर्तन नामचे चिंतन होते पहिलंच पण आता दुधात साखर झाली आमुषाला नाम चिंतन आहे काय गळ्यात तहार घातलाय माया राहू दे ते जरा बघू दे असाच घरला घेऊन जा वाटायला पण घरची म्हणे दुसरी केला होता का वेगळा आहे हो गोड इसका लागला दमाना असं अवघड घालायला सोडलंय लक्ष द्या ना अभंग निवडलाय तुकोबारायांचा चार चरणाचा संत प्रकरणात नाही संत अवताराला येतात पोखरणीकर संत अवताराला येतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वीती परोपकारी अरे या संतांचं कार्य